नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. हरसिद्धी माता मंदिराच्या विकासासाठी 25 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा. छत्रपती संभाजीनगर हरसूल येथील हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. हरसिद्धी माता मंदिर येथे भाविकांच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, यासाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करून देऊ, अशी घोषणा या प्रसंगी अब्दुल सत्तार यांनी केली. दरम्यान यावेळी हरसिद्धी माता मंदिराजवळ गावकऱ्यांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता. भजनाच्या गोडवाणी कानावर पडताच पालकमंत्री अब्दुल सत्तार भजनी मंडळीत सहभागी झाले. भजनाच्या या नादात पालकमंत्री अब्दुल सत्तार तल्लीन झाले होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिर परिसरातील पाहणी केली. पाऊस सुरू असतानाही त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून लाडकी बहीण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला. येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, भाजपा जिल्हा प्रमुख गिरीश बोराळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती किशोर बलांडे, माजी उपमहापौर विजय अवताडे, माजी नगरसेवक पूनमचंद बमने, अनिस पटेल, हरिदास हरणे, संजय हरणे, नारायण सुरे, रावसाहेब अवताडे, भीमलाल हरणे आदीसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.